नात्यापेक्षा प्रॉपर्टी मोठी ठरत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मात्र भिवंडी तालुक्यात उघडकीस आलेली घटना थेट काळजाचा थरकाप उडवणारी आहे. सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तपासामधून पुढे आलाय. विशेष म्हणजे खुनानंतर पोलिसात फिर्याद देणारा भाऊच या हत्येचा मास्टर माइंड निघाला. जमीन घराच्या वादातून तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडून आणल्याचा आरोप या भावावरती करण्यात आलाय. पोलिसांनी तब्बल 200हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलाय. पाहूयात हादरवणारं धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. भिवंडी तालुक्यातील शेडगाव परिसर 12 मे रोजी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास परेश टोलाराम पाटील हे दुचाकीवरून वसईकडे कामासाठी निघालेले होते. मात्र वाशिंद अंबाडी रोडवरील शेडगाव फाट्याजवळ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने परेश टोलाराम पाटील यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. डोक्यावरती त्यांच्या सपासप वार करण्यात आले. आरोपींनी परेश पाटील यांची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून हे आरोपी पसार झाले, फरार झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडालेली होती. संपूर्ण परिसर हादरून गेलेला होता. घटनेनंतर मैताचा भाऊ नरेश पाटील यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र तपास जसा जसा पुढे सरकत होता, जशी जशी या प्रकरणामध्ये पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत होते, तसतसं या प्रकरणामधून धक्कादायक सत्य हे पुढे येऊ लागलं. ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकं तयार करण्यात आली आणि आरोपींच्या शोधासाठी ही पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली. गणेशपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं तब्बल 200हून अधिक सीसीटीव्ही फुटेजेस तपासले, तांत्रिक विश्लेषण केलं आणि वाहनांच्या हालचालीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. तपासादरम्यान राकेश पाटील, प्रेमजित घरत आणि दक्षत भोईर या तिघांना पालघर जिल्ह्यातील विलंगी गावामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत तिघांनी सुपारी घेऊन हत्या केल्याचं कबूल केलं आणि त्यानंतर समोर आला सर्वात मोठं धक्कादायक प्रकार, सर्वात मोठी धक्कादायक माहिती. हे जे 3 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते त्यांच्या चौकशीमधून अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली. या हत्येचा कट रचणारा दुसरा तिसरा कुणी नसून मयत परेश पाटील यांचा सख्खा भाऊ नरेश पाटीलच असल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं. पोलिसांच्या माहितीनुसार परेश आणि नरेश या दोघांमध्ये घर आणि सामायिक शेत जमिनीवरून वाद सुरू होता. मोठा भाऊ परेश यानं जमीन आणि घर स्वतःच्या नावावर केल्याचा राग नरेशच्या मनात होता. याच रागातून त्यानं तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी देत भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे खून घडल्यानंतर स्वतः पोलिसात फिर्याद देऊन स्वतः भोवती असलेला संशय दूर करण्याचा प्रयत्नही या नराधम आरोपींनी केला. या प्रकरणी पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गणेशपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव करतायत. प्रॉपर्टीसाठी कुठेतरी रक्ताच्या नात्याचाही बळी दिल्याचा हे संपूर्ण प्रकरणामधून जे आहे पाहायला आलेला आहे, पुढे आलेला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी सख्या भावाच्या जीवावर उठल्याची ही धक्कादायक घटना समाजाला सुन्न करणारी आहे. एका बाजूला भावाच्या हत्येचा शोक व्यक्त करणारा भाऊ आणि दुसऱ्या बाजूला त्याच हत्येचा सूत्रधार असल्याचं या संपूर्ण प्रकरणामधून पुढे आलेलं आहे. त्यामुळे भिवंडीतील हे हत्याकांड सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय बनलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेजेस तपासले. या संपूर्ण 200 सीसीटीव्ही फुटेजचं तांत्रिक विश्लेषण केलं आणि अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत, अत्यंत सजगतेने तपास करत पोलीस या हत्येच्या आरोपींपर्यंत पोहोचले आणि या संपूर्ण गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला. तरी प्रॉपर्टीसाठी नात्यांची होत असलेली हत्या ही चिंतेची बाब आता समजली जाते. संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी ज्या पद्धतीने कसून तपास केला, चौकशी केली आणि या चौकशीमधून पोलिसांच्या पुढे अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली. खरं तर आता या प्रकरणामधले जे 10 आरोप, या प्रकरणामधले जे 4 आरोपी आहेत त्या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यांच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक बाब पुढे येते, त्यांच्या चौकशीमधून कोणते धक्कादायक खुलासे होतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स,
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.